न्यू महाराष्ट्र न्यूजचे संपादक मी स्वतः देवा खरात आज तहसील कार्यालय कर्जत यांच्यासमोर उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते संतोष आप्पा भैलुमे राहणार येसवडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या गावचे हे येसवडी गावचे हे तिथले रहिवासी नागरिक आहेत। त्यांची शेतजमीन आहे। ते शेती व्यवसाय करून त्यांचा उदरनिर्वाह करीत आहेत। या शेतजमिनीमधून ते विविध पिकं घेऊन त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून ती सुखी संसार करत आहेत। ते एक दलित मागासवर्गीय बौद्ध समाजाचे असल्याने ते समाजात त्यांनी एक त्यांच्या नावाची छाप उमटवण्यासाठी त्यांनी लोकांना न्याय देण्यासाठी हा त्यांनी अजेंडा तुमच्या पुढं मांडलेला आहे। त्या उपोषणाला बसण्याचं कारण म्हणजे येसवडी गावामध्ये झुमकाई फाटा म्हणून नावाचा एक चौक आहे आणि त्या चौकाला लागून समीर दोशी व सुरेश सायकर यांचे खडी क्रेशरचा उद्योग चालू आहे। आणि या उद्योगामधून जी खडीमधून जे धूळ निघत आहे, ते जे दगड जे आहेत, ते कुरंदाचे जे दगड जे आहेत, त्या दगडामधून जी धूळ येत आहे ती शेतामध्ये ती जी अशी उफाणली जात आहे आणि ती शेतामध्ये उपणून ती धूळ जी आहे ती शेतीची ओली शेती आहे जी लोकांनी त्या शेतीला पाणी दिलेलं आहे त्या ओल्या शेतीमध्ये ती धूळ अशी जिरून ती शेती नापीक होत आहे आणि त्यातून त्या शेतकऱ्यांचं ती शेत पीक जी आहे ती नापीक होत आहे आणि त्यातून त्यांचं आतुनात हाल होत आहेत आणि त्यांना ती उपासमारीची वेळ येत आहे। असं कित्येक वर्षापासून चालू आहे आणि ज्याचे घरं म्हणजे जे मोठे होत चालले ते मोठेच होत चालले, जे लहान होत आहेत ते लहानच होत चाललेले आहेत। त्याच्यामुळे हे बौद्ध समाजाचे जे आमचे भैलुमे जे आहेत त्यांनी कुठंतरी एक समाजाला एक चांगला संदेश देण्यासाठी ते आज उपोषणाला बसलेले आहेत। त्यांनी लोकांना एक क्रांतीचा संदेश देण्यासाठी गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ते आज आपल्या समोर आलेले आहेत। त्यांनी समीर दोशी आणि सुरेश सायकर यांच्या खडी क्रेशर व्यवसायाला त्वरित प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्यात यावी। आपण पुढील प्रमाणे ज्या ठिकाणी खडी क्रेशर प्लॉटिंग सुरू झालेला आहे तो भोवतालचा परिसर हा सर्वोपरी बागायत आहे आणि त्या बागायत क्षेत्रामध्ये ऊस, टमॅटो, द्राक्ष, मका, कांदा हे सर्व बागायत शेती पिके घेतली जात आहेत। खडी क्रेशरच्या असल्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे, दाट शक्यता आहे आणि शोषणाच्या आजारामधून त्यांना किडनी स्टोनचा आजार होण्याची जास्त शक्यता आहे। अशा प्रकारे हा जो खडी क्रेशरपासून जो त्रास होत आहे, जो खाजगी व्यवसाय चालू केलेला आहे, त्या संदर्भात आपण संतोष आप्पा भैलुमे यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। तरी संबंधित जे संतोष भैलुमे यांचे आपण काय ते विषय त्यांच्याकडून क्लिअर करू। हा किती दिवसापासून व्यवसाय चालू आहे आणि कोणी चालू केलेला आहे? हे समीर जोशी आणि सतेश सायकर या दोघांनी मिळून कमीत कमी 1 वर्ष ते 1.5 वर्ष झालं हे व्यवसाय चालू आहे त्या गावात। आणि दुसरी गोष्ट वेळी ती कुठल्याही प्रकारचा विचार न केल्या पाणी पिणी तर काय मारून बी काय होऊन बी ती पाणी मारलं तरी ते फुप्पाना थांबत नाही आणि लोक त्या फुप्पाण्यामुळं भलती आजाराने याकूळ झालेले आहात आणि किडनीच्या लोकांना आजार होऊ शकतील आणि आजार होऊन लोक मरून जातील। मग लोकांनी खाण्यापिण्यावाटं शरीरात ती जाऊ शकते, त्यातून आजार काही भरपूर घडू शकते। म्हणून तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील, त्यांनी दक्षता चांगल्या प्रकारे घ्यावं आणि त्यांना शासनाचा एक चांगल्या प्रकारचा चाप बसून त्यांची ज्या वेळेस त्यांना परवानगी रद्द होईल, कलेक्टर साहेब ज्यावेळेस येणार आहेत ते म्हणतात ना, कलेक्टर साहेबांनी आदेश दिलेला आहे, वेळोवेळी मी पत्र व्यवहार इथं केलेला आहे तहसीलदार साहेबांपाशी आणि प्रांत साहेबांपाशी, की बुवा त्यांनी आम्हाला उडवडीचे उत्तरं दिले। ते काय म्हणले की तुम्हाला कोर्टात पाठवले पण आम्ही तिथवर जाऊ शकत नाही कोर्टापर्यंत, की आम्हाला खायची पंचायत आहे तर आम्ही कोर्टात जाऊ कसं? मग आमचं जे काही भांडण असेल किंवा तुम्हीच आमचे मायबाप आहात आणि आपले कर्जत जामखेड तालुक्याचे मतदारसंघाचे पालकमंत्री राम शिंदे साहेब सभापती आहात आता ते, किंवा त्यांच्या घरी चोंडी गावात तिथं जाऊन आम्ही काय गावातले सभापती साहेबाच्या गावात चोंडीत जाऊन राम शिंदेंच्या तिथं एक माझ्या गावातला येसुडीतला कार्यकर्ता त्यांच्या समाजाचा
की तो त्यांच्या पांढरी चप्पल पायात होती शिंदे साहेबांच्या, तरी शिंदे साहेबांनी पालत्या नजरेने पाहून ते व्यक्ती त्यांच्या चपला सकट पाया पडला तरी त्या माणसाला घाम फुटला नाही. कर्जत जामखेड तालुक्यात, कर्जतमधल्या जामखेड तालुक्यात, कर्जतच्या येसोडी गावांनी त्यांना काय दिलं नाही. तालुक्याने अख्खं त्यांना भरपूर दिलं ना. येसोडी गावाने सुद्धा त्यांना मतदानातून भरपूर मतदान केलेलं आहे की तुम्ही समाजासाठी देणेकरी नाही, तुम्ही अख्ख्या कर्जत जामखेड तालुक्याचे देणेकरी आहात. आणि ब तुमच्यावर तुम्ही लोकांचे गुलाम आहेत. तुम्ही पदधारी आहेत मान्य आहेत, पण तुम्ही लोकांचे गुलाम आहेत ना. तुमचं काम आहे प्रशासनाचं. आज तुम्ही पदावर, एवढ्या मोठ्या पदावर आहात, तुमच्या मतदारसंघात काय चाललंय तुम्ही त्याच्यावर लक्ष देणार. एक सोडून 2 आमदार आहेत ना आपल्याला कर्जत जामखेडला. रोहित पवार बी आहात, हे राष्ट्रवादी तुतारीचे जे आमदार आहेत रोहित पवार, त्यांच्या बी मोठ्या मोठ्या गप्पा नाही क्या, मी हव करेंगा, मी भ्याव करेंगा, मी त्याव करेंगा. आणि तुम्ही कुठे काहीच करीत नाहीत ना. आणि ज्यावेळेस दलितावर वेळ येते त्यावेळेस तुम्ही रोहित पवार आमदार असतात, राम शिंदे साहेब असतात, त्यावेळेस तुम्ही उठाव काय करता किंवा जास्त कामापेक्षा जास्त करता, काम कमी आणि गप्पा जास्त. आता कर्जत तालुक्यात जी गाव आहे येसोडी गाव, रोगाने मरायला लागले ना खडी किरचेरचा फुफडा जाऊन. मग तुम्ही 2 आमदार असून तालुक्याला, कर्जत जामखेडला 2 प्रतिनिधी असून उपयोग काय तुमचा. तुम्ही मुंबई मंत्रालयात ज्यावेळेस जाता सभापती महोदय, त्यावेळेस तुम्ही काय करता की बा तुमच्या मतदारसंघात ही एवढ्यापेक्षा बेकार अवस्था होत असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, ह्याच्यावर सरकारी प्रशासनावर तुमची कुठंतरी बा वचक असावा, काय त्या गोष्टी जाणून घ्यावा. हे आपले राम शिंदे साहेबांना बी अपेक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट, आपले हे तरुण आमदार रोहित पवार हे सुद्धा निक येळवळ येऊन प्रशासन काय करतं. आता तुम्ही तर येतच नाहीत एवढ्यात. कर्जत जामखेड तालुक्यात तुम्ही कसलंही बघत नाहीत, कुठल्याच गावात काही तुमचं लक्ष मतदारसंघात नाही. ज्यावेळेस इलेक्शन लागेल त्यावेळेस यायचे, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्यावेळेस मी काही भाषणं टाकणार, ह्याव करतो, भ्याव करतो, तेव करतो. आता गावगाव वेळ अशी बेकार आली, पाण्याची बेकार परिस्थिती आलेली आहे. ह्या खडी क्रिचर प्रश्न लोकांच्या प्रश्न पाण्याचा आहे आणि बा ह्याच्यापासून लोकांना सुख भेटावं ही माझी नम्रतेची विनंती आहे दोन्हीही आमदारांना.